नमस्कार. आजच्या मराठी बातम्या. 70व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये लापता लेडीज चित्रपटाला 13 पुरस्कार मिळाले. ऐतिहासिक कामगिरी. आवडेल तेथे प्रवासचा पास 20 ते 25% स्वस्त. एस टी महामंडळाचा दिलासादायक निर्णय. भाजप जदयू बिहारमध्ये 101 जागा लढवणार. आज मिनी मंत्रालयासाठी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेतर्फे डॉक्टर दिलीप यार्दी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणच्या अध्यक्षपदी गौरव दयाळ यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली आहे. मुंबईत 40 ठिकाणी छठपूजेसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आंध्र प्रदेश क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी गॅरी स्टेट यांची निवड. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे डबे पुढील आठवड्यात दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शन 2025 मध्ये प्रदर्शित केले जातील. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये नोकरी करतायत. कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियन चित्रपटासाठी बेस्ट ॲक्टरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत आता मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. पुढील बातमी. काल दिल्लीमध्ये हाफ मॅरेथॉन संपन्न झाली. त्यात 40,000 लोकांनी सहभाग घेतला होता. या दिवाळीला अयोध्येच्या 56 घाटावर 28 लाख दिवे लावण्यात येणार आहेत. पुढील बातमी. पर्पल फेस्ट गोवा 2025 मध्ये 125 फूट अगरबत्ती सायकल प्युअर अगरबत्ती कंपनीने प्रज्वलित केली. श्वेतपर्णा पांडाला 2025 चा एकलव्य पुरस्कार मिळाला. ती बॅडमिंटनपटू आहे. मनाचे श्लोक चित्रपट नवीन नावासह 16 ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. आता UPIने शाळेची फी भरली जाणार आहे. पुढील बातमी. आजचा महत्त्वाचा सुविचार. प्रत्येकाने दूरदृष्टी ठेवून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, तर आपल्याला यश लवकर प्राप्त होते. बातम्या ऐकल्या त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.